हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर लर्निंग चॅनल। आज आपण इंग्रजी शिकण्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत। वोवेल्स, कॉन्सोनंट आणि ए फॅमिली CVC वर्ड। इंग्रजी शिकताना सर्वात पहिले आपण स्वर म्हणजे वोवेल्स आणि व्यंजन म्हणजे कॉन्सोनंट याचा अभ्यास केला पाहिजे, ज्याच्यावर मी पहिलेच एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे। तो तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे CVC वर्ड म्हणजे 3 अक्षरी छोटे शब्द आपण शिकणार आहोत, जसे कॅट, बॅट, फॅन, मॅन, बॅग असे शब्द आपण शिकणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत वोवेल्स आणि त्यांचे उच्चार, कॉन्सोनंट कसे वापरायचे आणि ए फॅमिलीचे CVC वर्ड वाचणे, लिहिणे आणि उच्चार करायचे आपण आज शिकणार आहे। चला तर सुरुवात करूया इंग्रजी शिकण्याच्या या मजेदार प्रवासाला। तर आज आपण शिकणार आहे वोवेल्स आणि कॉन्सोनंट। बघा, इंग्रजी वर्णमालेमध्ये 5 वोवेल्स म्हणजे स्वर आहे, तर ते कोणते आहे? सर्वात पहिले आहे ए, दुसरा आहे ई, तिसरा आहे आय, चौथा आहे ओ आणि पाचवा आहे यू। तर हे 5 आहे वोवेल्स, ए ई आय ओ यू हे 5 आहे वोवेल्स। आणि मग हे 5 सोडून जे बाकी उरलेले 21 अक्षर आहे ते आहे कॉन्सोनंट। आता आपण पाहू साऊंड ऑफ वोवेल्स म्हणजे वोवेल्सचा आवाज कसा असतो, म्हणजे उच्चार कसा करायचा असतो। तर बघा, याला अ म्हणायचं नाही। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण 26 अक्षराचे तुम्हाला उच्चार सांगितले होते, तरी पण आता बघून घ्या का एचा आपल्याला उच्चार कसा करायचा आहे। तर एचा उच्चार येतो ॲ, ईचा उच्चार येतो ए। बघा, एचा उच्चार ए नाही आहे, तर एचा उच्चार येतो ॲ आणि ईचा उच्चार होतो ए। ईचा उच्चार, आयचा उच्चार ई, ओचा उच्चार ऑ आणि यूचा उच्चार येतो ओ। तर आता याचा उपयोग करून आपण शब्द, छोटे छोटे शब्द शिकणार आहे। तर बघा, ए म्हणजे ॲ फॅमिलीचा VC म्हणजे प्लस कॉन्सोनंट आणि CVC वर्ड म्हणजे कॉन्सोनंट, वोवेल आणि कॉन्सोनंट वर्ड आपण शिकणार आहे। बघा, VC म्हणजे वोवेल्स आणि कॉन्सोनंट। तर ए प्लस एन याचा उच्चार करायचा असतो ॲन। काऊन ॲन? कारण एचा उच्चार काय होतो? ॲ होतो, ॲ, आणि एनचा उच्चार होतो न, म्हणून याचा उच्चार कसा करायचा? ॲन। बघा, इथं मी लिहून पण ठेवला आहे ॲन। आता असंच बघा, ए प्लस टी ॲट, कारण याचा उच्चार ॲ आहे आणि याचा उच्चार ट आहे, तर याचा उच्चार कसा निघणार? एटीचा ॲट। ए पीचा उच्चार कसा निघणार? बघा, ए आणि पी, ॲप। हे तर उलटं झालं, काय पाहिजे होतं? ॲप। बघा, असं पाहिजे ॲप। तर कसा निघणार? ए पीचा उच्चार ॲप। नंतर एडीचा उच्चार काय येणार? ॲड। एजीचा ॲग, एमचा ॲम, एक्सचा उच्चार एक्सच असतो, एक्सचा उच्चार बदलत नाही। तर ए म्हणजे अ आणि एक्स, तर ॲक्स। एबीचा ॲब, एसचा ॲस, असे काय करायचे आपल्याला उच्चार करायचे आहे। हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला उच्चार करताना, वाचताना हे सोपी जाणार। चला आता वाचून पाहू। म्हणा, ॲन, ॲट, ॲप, ॲड, ॲग, ॲम, ॲक्स, ॲक्स, ॲब, ॲज। तर ह्या शब्दाचा तुम्हाला काय करायचं आहे? जास्तीत जास्त सराव करायचा आहे, तरच तुम्हाला इंग्रजी वाचता येईल, सोपी जाणार। आता पाहू ॲ फॅमिलीचे CVC वर्ड। ॲ फॅमिलीचे CVC वर्ड आपण पाहणार आहोत। तर सर्वात पहिलं आपण पाहू ॲनची, ॲन। बघा, याला माहीत झालं आता ॲन म्हणते म्हणून, तर याच्या पुढं आपल्याला एक लावायचा आता कॉन्सोनंट, तेव्हाच कॉन्सोनंट, वोवेल्स आणि कॉन्सोनंट असा शब्द तयार होणार। तर ह्या ॲन, ॲट, ॲप या सर्वांच्या मागं काय लावायचं आहे आपल्याला? तर कॉन्सोनंट लावायचे आहे। तर चला आता पाहू आपण। सर्वात पहिले पाहू आपण ॲन। चला म्हणा माझ्यासोबत, C प्लस ॲन म्हणजे क प्लस ॲन, कॅन। F प्लस ॲन, फॅन। M प्लस ॲन,
मॅन, पी प्लस एन पॅन, कारण पीचा उच्चार प. आर प्लस एन रॅन, व्ही प्लस वॅन वॅन, टी प्लस एन टॅन, बी प्लस एन बॅन. चला आता एका वेळी म्हणा. कॅन, फॅन, मॅन, पॅन, रॅन, वॅन, टॅन आणि बॅन. आता पाहू आपण ॲट. तर ॲटचा उच्चार याच्या पुढं कॉन्सोनंट लावला तर कसा येणार बघा. सी प्लस ॲट म्हणजे क प्लस ॲट काय होणार कॅट. बी प्लस ॲट बॅट. एफ म्हणजे फो प्लस ॲट फॅट. म प्लस ॲट मॅट, कारण एमचा उच्चार काय म. एचचा उच्चार आहे हो, तर हो प्लस ॲट हॅट. पी प्लस ॲट पॅट. आर प्लस ॲट रॅट. एस प्लस ॲट सॅट. तर चला म्हणा आता. कॅट, बॅट, फॅट, मॅट, हॅट, पॅट, रॅट आणि सॅट. आता आपण पाहू ए पी म्हणजे ॲप. तर ॲप असं लिहायचं असते. तर ॲप लिहायचं असं ॲप. आता आपण पाहू ॲपचा उच्चार तर कसा येणार बघा. क प्लस ॲप म्हणजे सी प्लस ॲप कॅप. जी प्लस ॲप गॅप. एम प्लस ॲप मॅप, कारण एमचा उच्चार म. तसाच ल प्लस ॲप लॅप. जे प्लस ॲप जॅप. एन प्लस ॲप नॅप. एस प्लस ॲप सॅप. टी प्लस ॲप टॅप. चला म्हणा. कॅप, गॅप, मॅप, टॅप, जॅप, नॅप, सॅप आणि टॅप. चला एक वेळा आपण सर्वच्या सर्व शब्द म्हणून पाहू. चला म्हणा. कॅन, फॅन, मॅन, पॅन, रॅन, वॅन, टॅन, बॅन, कॅट, बॅट, फॅट, मॅट, हॅट, पॅट, रॅट, सॅट, कॅप, गॅप, मॅप, लॅप, जॅप, नॅप, सॅप आणि टॅप. आता आपण पाहू ॲडबद्दल. तर बघा. बी प्लस ॲड बॅड. डी प्लस ॲड डॅड. एच प्लस ॲड हॅट. एल प्लस ॲड लॅड. एम प्लस ॲड मॅड. पी प्लस ॲड पॅड. एस प्लस ॲड सॅड. एफ प्लस ॲड फॅट. आता ॲग याला म्हणायचं ॲग. तर बघा. बी प्लस ॲग म्हणजे बॅग. जी प्लस ॲग म्हणजे गॅग. आर प्लस ॲग म्हणजे रॅग. टी प्लस ॲग म्हणजे टॅग. डब्ल्यू प्लस ॲग म्हणजे वॅग. एन प्लस ॲग नॅग. सी प्लस ॲग कॅग. एस प्लस ॲग सॅग. आता बघू आपण ॲम. ॲमचं कसं करायचं बघा. हे म होय. म प्लस ॲम म्हणजे मॅम. जे म्हणजे ज प्लस ॲम जॅम. आर प्लस ॲम आर म्हणजे र, तर आर प्लस ॲम म्हणजे जॅम. एस प्लस ॲम म्हणजे सॅम. नंतर टॅम. नंतर लॅम. वाय प्लस ॲम म्हणजे यॅम आणि पी प्लस ॲम म्हणजे पॅन. तर आपण आता काय करू हे एकाच वेळी वाचून पाहू. तर चला म्हणा माझ्या पाठोपाठ. बॅड, डॅड, हॅड, लॅड, मॅड, पॅड, सॅड, फॅट, बॅग, गॅग, रॅग, टॅग, वॅग, नॅग, कॅग, सॅग, मॅम, जॅम, रॅम, सॅम, टॅम, लॅम, यॅम आणि पॅम. तर असे आपण काय केले शब्द वाचले. तुम्ही पण असेच वारंवार हे शब्द वाचा तरच तुमचा उच्चार बरोबर येणार. पण ॲक्सबद्दल. तर टी म्हणजे ट प्लस ॲक्स म्हणजे टॅक्स. तर चला म्हणा. टॅक्स. एम प्लस ॲक्स मॅक्स. डब्ल्यू प्लस ॲक्स म्हणजे वॅक्स. एफ म्हणजे फो प्लस ॲक्स फॅक्स.
एल म्हणजे ल प्लस एक्स लॅक्स, पी म्हणजे पी प्लस एक्स पॅक्स, जे म्हणजे ज प्लस एक्स म्हणजे जॅक्स, आर प्लस एक्स म्हणजे रॅक्स, नंतर ॲप. तर टी प्लस ॲप, टी म्हणजे तर टी प्लस ॲप म्हणजे टॅप, सी म्हणजे क प्लस ॲप म्हणजे कॅप, डी म्हणजे ड प्लस ॲप म्हणजे डॅब, एन न प्लस ॲप म्हणजे नॅब, नंतर एल म्हणजे ल प्लस ॲप म्हणजे लॅब, जी म्हणजे ग प्लस ॲप म्हणजे गॅप, जे म्हणजे ज प्लस ॲप म्हणजे जॅप, आणि एफ म्हणजे फ प्लस ॲप म्हणजे फॅप. तर आता आपण एकाच वेळी वाचून पाहू. बघा, म्हणा माझ्या पाठोपाठ. टॅक्स, मॅक्स, वॅक्स, फॅक्स, लॅक्स, पॅक्स, जॅक्स, रॅक्स, टॅब, कॅब, डॅब, नॅब, लॅब, गॅब, जॅब आणि फॅब. तर हे शब्द तुम्ही वारंवार याचा सराव करा. तुम्ही वारंवार सराव करा, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि दररोज याचा उपयोग करा. तरच तुम्हाला इंग्रजी वाचता लिहिता बोलता येणार. आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांना पण शेअर करा ज्यांना इंग्रजी शिकायची इच्छा आहे. मग ते तुमचे भाऊ, मित्र, बहीण कोणी पण असू शकते, त्यांना शेअर करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ह्या मी दिलेला त्या CVC वर्डचा तुम्ही सराव करा.